सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग. सो आज दिवस दुसरा शिर्डीमधून आणि आताच फ्रेश झालो आणि आता जाऊन साईबाबांचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर मग येऊन काहीतरी ब्रेकफास्ट करून मग पुढच्या प्रवासाला निघणार आहे. सो याबद्दलची मी शिर्डीबद्दलची दर्शन घेऊन आल्यावर तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगतो की कशी राईड होती आणि इथे राहण्यासाठी काय सोय आहे ते. सो भेटू, मी दर्शन घेऊन येतो. तिथे जर मोबाईल अलाउड असेल तर मी शूट करेन, नाहीतर मग डायरेक्ट मग आपण डिटेल्सबद्दल बोलू. राईडबद्दल बोलूया. ही जी राईड होती ती जोगेश्वरी टू त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर टू शिर्डी अशी राईड होती. सो आपण त्र्यंबकेश्वरला गेलो, तिथून मग नंतर शिर्डी. सो त्र्यंबकेश्वरपर्यंत माझे किलोमीटर झाले होते अराउंड 250 किलोमीटर झालेले आणि त्यानंतर मग तिथून शिर्डी समथिंग 100 किलोमीटर झाले असतील. असे टोटल 350 या अराउंड 350 किलोमीटर झाले कंप्लीट. हे झालं कालचा पार्ट. आणि आजचं जो मी इथे येऊन दर्शन घेतलं, काल रात्री मी स्टेसाठी आलो होतो. तुम्हाला जर इथे स्टेसाठी यायचं असेल, सॅटर्डे संडे विकेंडला यायचं असेल तर तुम्हाला रूम बुक करून यावं लागेल, कारण इथे प्रायव्हेट रूम अवेलेबल असतील. पण जे साईबाबांचे जे आश्रम आहेत लाईक धर्मशाळा, साई धर्मशाळा आणि भक्तिनिवास आणि द्वारामती असे जे आश्रम आहेत त्यामध्ये तुम्हाला पूर्ण टोटल रूम फुल्स मिळतील. आणि जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाल तर तुम्हाला ऑलरेडी एक्स्ट्रा पे करावं लागतील, म्हणजे 1000 अराउंड 1200 असे तुम्हाला पे करावं लागतील. पण तुम्ही आश्रममध्ये गेला तर तुम्हाला 500मध्ये रूम्स मिळतील. प्लस त्यांचे जे टी, कॉफी, मिनरल वॉटर ते सर्व तुम्हाला 2 रुपयामध्ये मिळून जाईल. आणि जी मिनरल वॉटर आहे 1 लिटरची तुम्हाला 10 रुपीजमध्ये मिळून जाईल. आणि त्यांच्या ज्या आश्रममधल्या ज्या बेनिफिट्स आहेत, म्हणजे जे फॅसिलिटीज आहेत ते खूप छान आहेत. तुम्हाला त्या आश्रमपासून ते मंदिरापासून आणि आश्रमपासून ते प्रसादालयापर्यंत तुम्हाला बस सेवा पुरवण्यात येतात. त्या बसने तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथून तुम्हाला बस परत प्रसादालयाकडून तुम्हाला आश्रमपर्यंत बस सेवा पुरवली जाते. ह्या सर्व सोयी त्या आश्रममध्ये अवेलेबल आहेत. पण जर तुम्ही हॉटेलमध्ये रूम घेणार तेव्हा तुम्हाला पायी जायचं आहे. जर ते मंदिराच्या जवळ असेल तर तुम्हाला स्वतःहून जावं लागेल. ह्या आश्रमाचे फायदे आहेत. जर तुम्ही विकेंडला येत असेल तर बुक करूनच या. मी बुक नाही केलं आहे आणि मी प्रायव्हेट बुक करूनच इथे राहतो आहे. सो आता हा चेकआउटचा टायमिंग आहे. आता वाजले आहेत दुपारचे 12. सो 12 वाजेपर्यंत मी इथून चेकआउट करणार आहे. आणि जर तुम्ही प्रसादालयाचं बोलता आहेत तर प्रसादालय 5 मिनिटावर आहे आपल्या मंदिरापासून, साईबाबा मंदिरापासून. तिथे तुम्हाला चांगली सोय मिळून जाईल. फ्री ऑफ कॉस्ट प्रसाद मिळून जाईल. आणि ही जी टोटल राईड आहे ते टोटल राईडचे कॉस्टिंग मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. जेव्हा मी निघालो होतो माझ्या घरापासून तेव्हा मी फुल टँक केलं होतं. अजूनपर्यंत मी पेट्रोल फिल केलं नाही आहे. बघू, जर तिथपर्यंत घरापर्यंत जायपर्यंत जर वाटलं मला की पेट्रोल संपत आहे तर मी फिल करेन. आणि जेवढी पण कॉस्ट होईल रूमपासून ते खाण्यापासून ते पेट्रोलचा जेवढा पण जो खर्च असेल तेवढा मी तुम्हाला पूर्ण सांगेन. आणि ही जी राईड आहे ती बजेट फ्रेंडली राईड असेल. जो टोटल कॉस्टिंग आहे ते पूर्ण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. जो काही म्हणजे ज्या काही सोयी अवेलेबल आहेत ते तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो तुम्ही चेकआउट करा आणि नंतरच मग इथे तुम्ही येऊ शकता. आणि ही जी राईड आहे ती माझ्यासाठी बजेट फ्रेंडली राईड असू शकते. आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही पण असंच केल्यावर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये ही राईड
होऊन जाईल शिर्डी राईड. सो भेटूया मोटोब्लॉग सेटअपमध्ये. मग आता मी निघालो आहे शिर्डीवरून आणि परतीचा प्रवास चालू झाला आहे मुंबईकडे. यायचं तर खरं मन नाही करत होतं तिथून निघायचं, दोन्ही ठिकाणाहून, आपलं त्र्यंबकेश्वरवरून स्वामींच्या मठातून आणि शिर्डीला साईबाबांच्या इथून. पण काय करणार, कामधंदे आहेत ना, करावे तर लागणार, पोटापाण्यासाठी काय तर करावं लागतं ना. सो तिथून निघालं आता आणि आता बघू आता किती वेळ लागतो आहे. 260 किलोमीटर्स आहे शिर्डीपासून. बघू किती वेळात पोचतो. मी तुम्हाला एक सांगेनच किती वेळ लागेल ते. तर पुढची राईड आता बघू कोणती होईल ती. पण ह्या राईडला जी मजा केली आहे, जी 2 महिन्यात नाही केली होती, ती 2 दिवसात कसर भरून काढले पूर्ण. आणि आता निघालं परत. सो इथे येताना तुम्ही सतर्कपणे हे करा, राईड करा, कारण रॉंग साईडने इथं 2 व्हीलर होती, पण 4 व्हीलर पिकअप टेम्पो वगैरे पण रॉंग साईडने येतात. सो तुम्हाला काळजीपूर्वक राईड करायचे आहे ते. एकदा तर साईबाबांचं दर्शन झालं ठरवल्याप्रमाणे. किती दिवसापासून चालू होतं दर्शन घ्यायला जायचं. जेव्हापासून व्लॉग स्टार्ट केला आहे, यूट्यूब चालू केलं, त्यापासून ठरवलं होतं. सो आता जाऊन आलो आणि फिलिंग बेटर. म्हणजे खरंच सांगतो, खरंच मन नाही करत होतं तिकडून यायचं, पण काय करणार, यावं लागलं तिकडून. आणि आता हा आपला सरळ रूट आहे नाशिक. आता इथून नाशिक दाखवत आहे कितीतरी किलोमीटर आहे. तिथून मग नंतर आपण घोटीवरून लेफ्ट टर्न घेऊन आपण पुढच्या आपल्या मुंबईच्या दिशेने जाणार. दर्शनाला मला 4 तास लागले टोटल, कारण लेट गेलो होतो. त्यामुळे मग 8 वाजता 12 साडेबारा एवढा वेळ झाला दर्शनाच्या लाईनीमध्ये. खूप मस्त राईड होती. मुंबई टू शिर्डी एक नंबर. आणि आपल्या अविरेने मस्त साथ दिली आपली. फुल टँक आहे. अजूनपर्यंत मी हे केलं नाही आहे. 332 किलोमीटर झाले आहेत कालपासूनच्या. आजचे मला ट्रिप मीटर 0 करून ठेवायला पाहिजे. ट्रिप मीटर 0 केलं 2. आता काय हार्डली किती किलोमीटर झाले असतील, थोडेसे झाले असतील ते. आणि जो हा हायवे आहे ना, एक नंबर हायवे. कारण या हायवेवर मला एक स्पीड मेंटेन ठेवता येतं. आता मी तुमच्याशी बोलतो आहे म्हणून कमी स्पीडवर गाडी चालवत आहे, पण जेव्हा मी मोटोव्लॉग करत नाही तेव्हा मी एक स्पीड असतो माझा 80 किंवा 80 अबाव, तेव्हा मला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कवर करता येतं. थोड्याच वेळात आपण नाशिक मुंबई हायवेवर पोहोचू आणि त्याच सेम रूटने जाणार आहोत ज्या रूटने आपण आलो होतो शिर्डीला. सो सेम रूट दाखवण्यात काही मजा नाही. आणि आता वाजले 6 आणि थोड्या वेळाने अंधार पण होईल. सो तुम्हाला नाईटमध्ये काही व्ह्यू पण बघायला मिळणार नाही. सो आपण आता डायरेक्ट भेटू मुंबईमध्ये गेल्यावर. शिर्डी ते मुंबई टोटल किलोमीटर झाले आहेत 245 किलोमीटर्स. आणि टोटल म्हणजे शनिवार रविवार हे दोन्ही मिळून आपले टोटल किलोमीटर झाले आहेत 578 किलोमीटर झाले आहेत. आणि या 578 किलोमीटरमध्ये आपण त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणी भेट दिली आहे. सो 2 दिवसात एवढे किलोमीटर्स माझे कवर केले आहेत मी. आणि आता वाजले आहेत 10 आणि आता मी पोचलो आहे पार्किंगमध्ये. म्हणजे टोटल मला 6 तास लागले शिर्डीवरून मुंबईमध्ये येण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, जेव्हा मी सेकंड पार्ट एडिट करत होतो तेव्हा मला समजलं की हा व्हिडिओ मी एंडच नाही केला. आणि हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ एंड करायचा होता. आणि सेकंड म्हणजे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की ज्या
जेव्हा पण मी राईडला जातो तेव्हा मी त्या राईडची कॉस्टिंग तुम्हाला मी सांगतो किती खर्च आला तो. सो तसंच मी ह्या राईडचं पण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कॉस्टिंग सांगणार आहे, कारण ही आपली फर्स्ट राईड होती नवीन वर्षाची आणि ही 2 डेजची होती, जी माझ्यासाठी फर्स्ट होती, कारण मी अजूनपर्यंत कुठेही स्टेसाठी गेलो नव्हतो. सो ही माझी फर्स्ट राईड होती आणि यामध्ये मला टोटल खर्च आला आहे अराऊंड 3000 खर्च आला आहे मला. आणि तो कसा तो मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगतो. सकाळी मी इथून 6 वाजता 5-5:30ला निघालो मुंबईवरून शिर्डीला जाण्यासाठी आणि तिथून मी डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला गेलो. त्र्यंबकेश्वरला जाताना मध्ये मी सकाळी काय खाल्लं नव्हतं म्हणून मी सकाळी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टनंतर डायरेक्ट मी 11:30 दरम्यान त्र्यंबकेश्वरला पोचलो. त्र्यंबकेश्वरवरून मी तिथे प्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर मग डायरेक्ट शिर्डीला 5-5:30 वाजता मी शिर्डीमध्ये पोचलो. तिथून मग रात्री तिथे प्रसादाचा लाभ घेतला. सकाळी उठून दर्शन घेऊन नंतर मग ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट करून पुढच्या म्हणजे परतीच्या प्रवासाला मी निघालो. मोठा खर्च घेऊया पहिल्यांदा, तो म्हणजे पेट्रोल. अराऊंड मला 1500 रुपये पेट्रोल लागलं. पूर्ण संपलं नसेल पेट्रोल, थोडंसं गाडीत बाकी असेल, पण अराऊंड 1500 खर्च आला मला. त्यानंतर मी आश्रम बुक न केल्यामुळे मला प्रायव्हेट रूम घ्यावे लागले. त्यासाठी मला 800 पे करावे लागले. त्यांसाठी प्रसाद, साईबाबांचा प्रसाद, जे लाडू मिळतात ते घेतले, पेरू वगैरे. आणि नंतर मग येताना तिथून मी जेवून निघालो नाही. शिर्डीवरून निघताना मी ब्रेकफास्ट करून निघालो. नंतर मी 4:30-5 वाजता सिन्नरमध्ये थांबलो होतो. सिन्नरमध्ये थांबून थोडंसं चायनीज सेंटरवर थांबलो होतो. तिथे मी फ्राईड राईस खाला. त्यानंतर मग तिथून निघालो डायरेक्ट मुंबईला. तिथून मग मध्ये कुठे स्टॉप घेतला नाही, डायरेक्ट मग मी मुंबईमध्ये झालो. तर अराऊंड मला 3000 कॉस्टिंग आली आहे. जर तुम्ही आश्रम बुक करून जात असाल तर तुम्हाला एवढा खर्च येणार नाही, कारण आश्रममध्ये 250-500मध्ये तुम्हाला रूम मिळून जातील. आणि हेच कारण होतं की तुम्हाला पूर्ण टोटल डिटेल्समध्ये सांगायचं होतं की केवढं कॉस्टिंग येते ती. आणि ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करत आहे. आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम ID आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. सो भेटूया पुढच्या राईड व्लॉगमध्ये. काळजी घ्या, नेहमी हेल्मेटचा वापर करा. राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट.